गेल्या एक महिन्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आपण बातमी पाहतच असाल. काल सरकारच्या वतीने त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. काय वाटतं? जी अपेक्षा होती दुर्दैवाने ती सत्य ठरली. आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत. खऱ्याला खरं म्हणणं, चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे. मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे. एक मातृत्वासाठी आसुसलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवल्या जाते. एक जी संस्था आहे, रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय, हे रुग्णांच्या सेवेकरता आहे. मात्र ते त्या ठिकाणी धंदा करत आहे, त्या ठिकाणी सावकारी करत आहे, त्या ठिकाणी दरोडा घालत आहे आणि पैसे द्या तरच उपचार करू ही असंवेदनशील, अमानवीय व अधर्माची बाजू ही त्या ठिकाणी लावून धरल्या जात आहे. आणि अशा एका रुग्णालयाला हे सरकार का वाचवत आहे? डॉक्टर घैसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, जेव्हा डॉक्टर माणूस होतो तेव्हा शपथ घेतो की मी रुग्णांना सेवा प्रदान करेल, मात्र ते लिहून देतात की 10 लाख रुपये पहिले जमा करा. हे काय लावलंय? आणि अशा सगळ्या कडबोळाला वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस हे करत आहे. आणि याचा आता जो थेट पुरावा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं, आता रिपोर्ट की रिपोर्ट. आणि जोपर्यंत निर्दोष करणार नाही, जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही, तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू. हाच त्याचा अर्थ आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा रुग्णालयावर, डॉक्टर घैसासवर, डॉक्टर केळकरवर दाखल झाला पाहिजे. हे जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे, जे विश्वस्त मंडळ जे एकूण त्यांची जी असणारी नियमावली आहे त्या नियमावलीला बाजूला सारत आहे, एकूण संकेतांना बाजूला सारत आहे आणि हम करे सो कायदा ही दंडेलवृत्ती करत आहे. तिथे वारेमाप पैसे लोबाडल्या जात आहे. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं ही आमची असणारी मागणी आहे. मात्र याला सरकार जे आहे हे वाचवत आहे. आणि दुसरीकडे मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश देखील आहे, हे देखील या निमित्तानं आपल्या पुढे सांगितलं पाहिजे.